पण तो जो बोरिवली आणि ठाणे याला जोडणारा मार्ग आहे, तो कुठपर्यंत आलाय त्याच्याबद्दल देखील नक्कीच जाणून घ्यायला आवडेल आणि तुमच्याकडून कशा नाही, पद्धतीने नाही. याचा मला तर पाठपुरावा केला चांगला जातोय? प्रश्न विचारलात. म्हणजे पुन्हा मी मुख्यमंत्र्यांच्या चांगल्या गोष्टी बोललो, तरी काही लोकांच्या पोटात दुखतं. मग त्याला पण आता वेळ त्यांना इन्फ्रामॅन म्हणतातच सगळे आणि म्हणतातच, त्यांचं पण ते कामच आता दिसून येतंय. दरेकर बोलले तर बोलणार बघा, मुख्यमंत्र्याचंच उदो-उदो. अरे आहे ते बोललंच पाहिजे ना. आणि नेते आहेत मला ते आठवतंय तुमचे. मी भिवंडीला आम्ही कार्यक्रमानिमित्त मला वाटतं तेव्हा दहीहंडी वगैरे होती कपिल पाटलांच्या कार्यक्रमाला. त्या अगोदर निरंजन डावखर यांच्या घरी आम्ही ठाण्यात सीएम साहेब आम्ही होतो. तर तिथे ते सी-पी आणि यांच्याशी चर्चा होत असताना ट्रॅफिक या विषयावर चर्चा होत होती. आणि तेव्हा मग देवेंद्रजींच्या मनात आलं, की हो खरं आहे ट्रॅफिकचा ठाण्याकडून मीरा भाईंदर जाण्याचा विषय महत्त्वाचा आहे. आणि मग जेव्हा आम्ही भिवंडीकडून परत येत होतो, तेव्हा भयंकर ट्रॅफिक झाली. आणि मग त्यावेळेला देवेंद्रजींनी सांगितलं, की इथून डायरेक्ट मीरा रोड मार्गे आपल्या खाडीकडून जाता येईल का? तर केवळ बोलून थांबले नाहीत. त्यांनी तात्काळ मला आठवतं तेव्हा अनिल गायकवाड आणखी दुसऱ्या कमिशनर कोण त्यांना फोन लावले तात्काळ, की अशा-अशा मार्गाने शक्य आहे का आपल्याला वगैरे, वगैरे. आणि आम्ही ठाण्याच्या मागपासून ते दहिसरला येईपर्यंत ते फोनवरच बोलत होते. हा प्रकल्प कसा व्हावा, काय करावा, अमकं करावं, तमकं करावं. म्हणजे एवढं फास्ट निर्णय घेणारे मुख्यमंत्री मी जवळून फार कमी बघितलेत. खरंय. आणि आज मला वाटतं त्यावर काम त्या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे ठाण्यातून डायरेक्ट आता मीरा भाईंदर म्हणजे पूर्ण रिंग तयार त्या ठिकाणी होईल. आणि भिवंडीकडून आता समृद्धी झाल्यामुळे हं. आता तिथे ट्रॅफिक खरंय. जाम झाली असती. आणि तिकडून येणाऱ्या समृद्धीकडून आता बोरिवली, मीरा रोड, वसई विरार किंवा आमच्या दहिसरकडे येणाऱ्यांसाठी तो प्रकल्प पूर्ण झाला तर फार मोठी देण असेल ते.